खरं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे ही पहिल्या दिवशीपासूनची तुमची प्रतिक्रिया. तुम्ही त्यांच्यासोबत मातोश्रीत राहिलात त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे होते काय पहिल्या. मी तुम्हाला सांगतो की दोन्ही भावांच्या अंडर मी काम केलेलं आहे. उद्धव साहेबांच्या अंडर पण काम केलेलं करतच आहोत आणि राजसाहेबांच्या अंडर सुद्धा काम केलेलं आहे. आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांच्या बरोबर काम केलेलं आहे. तो मला एक खूप मोठा अनुभव आणि म्हणून मी एकनिष्ठ आहे. मला काय कुठे काही म्हणजे काही आवश्यकताच नाही आहे. माझे बाळासाहेब माझे दैवत माझ्या पाठीशी आहे ना, मग काय करेन. त्याचप्रमाणे माझे उद्धवसाहेब बरोबर आहे ना, हरकत नाही. आता उद्धवसाहेब राजसाहेब पहिले पण होते, आता पण होते आणि आता याच्या पुढे पण राहतील माझ्या पाठीशी. मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात काय महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात क्षेत्र बदलला. तुम्ही फक्त पहा काय एकदम सगळे खुश आहे याच्यावर. कारण हे महाराष्ट्रात भ्रष्टाचारीपणा चाललं ना, भाजपचा असेल, शिंदे गटाचा असेल, म्हणजे तुम्हाला सांगतो की इतके वाईट परिस्थिती झालेली आहे. जनता परेशान त्रस्त झालेली आहे. आणि 16,000 15,000 30,000 रुपये मतं घेऊन ते नगरपालिकेचे जिंकले. काय त्या नगरपालिकेची अवस्था काय, तुम्ही कशा करता त्या ठिकाणी इतकं प्रेशर केलंय. तुम्ही तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असतं तर काय झालं असतं हे लोकांना जाणीव आहे. आणि म्हणून त्यांना वाटतं की आता दोन भाऊ काहीतरी चमत्कार घडवले. ठाकरे बंधू मराठवाडा सांस्कृतिक मैदान ठाकरे शिवसेना हे 1988 पासूनचं नातं आहे. दोन्ही ठाकरे बंधू मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेतील. त्यांना मी विनंती करेल ना, आपण दोघंही या म्हणून. आता ते त्यांना मुंबई आणि महाराष्ट्र, ठाणे, कल्याण, भिवंडी हे सगळे जे आहेत तर त्या दृष्टिकोनातून ते जसे येतील तसे. पण काहीतरी झालं तरी तुमची विनंती असणारे का आग्रह असणारे लोकांना. नाही, मी विनंती करा. आता सध्या मुंबई आम्हाला इम्पॉर्टंट आहे. मी त्यांना विनंती करेल. साहेब उद्धव साहेब तर येणारच आहे 10 तारखेला, परंतु हे पण येतील. तर ते नंतर आता तसा माहोल होता. खैरे साहेब जर दोघं आले आणि दोघांनी मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेतली तर काय चित्र. अरे बापरे, तुम्हाला सांगतो की साहेबांचा रेकॉर्ड तर कोणी मोडू शकत नाही, शिवसेना प्रमुखांचा माननीय. परंतु हे जे कमी जास्त होत होतंय ते जागाच पुरणार नाही आता, अशी परिस्थिती आहे. माझा दुसरा राजकीय प्रश्न.